नमस्कार पात्र, कसं असा? तर मग मला बरेच लोक विचारतात की उराक आणि फेनीमध्ये फरक काय आहे. तर मी आज हे कोडं सोडवतो. सो उराक आणि फेनी हे दोन्ही काजूच्या बोंडापासून बनतात, काजूपासून नाही. मी तुम्हाला फोटो एक दाखवेन. आणि हे उराक आहे, ह्याचा वास खूप सुंदर येतो. हा काजूचा बोंड आहे त्याचाच फळाचा वास येतो. हे पहिलं डिस्टिलेशन असतं आणि त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये अल्कोहोल कंटेंट फारच कमी असतं आणि खूप फ्रेश आहे, लाईट आहे. आणि हे तुम्हाला फक्त मे आणि एप्रिलमध्येच गोव्यामध्ये मिळेल, बाहेर तुम्हाला कुठेच मिळणार नाही. तर मग तुम्हाला कधीही त्याची चव घ्यायची असेल तर तुम्हाला गोव्याला जायला लागेल एप्रिल आणि मेमध्ये. आता जाऊया आपण फेनीकडे. तर मग फेनी हे दुसरं किंवा तिसरं डिस्टिलेशन असतं, त्याच्यामुळे त्याचा अल्कोहोल कंटेंट वाढतो. सो अराऊंड साधारण 40% त्याचं अल्कोहोल कंटेंट असतं. फेनी तुम्हाला गोव्याच्या बाहेरही आजकाल मिळू शकते, कारण का बरेच ब्रँड्स आहेत जे गोव्याच्या बाहेरही आजकाल विकतात फेनी. आणि त्याचा एक तीव्र वास येतो कम्पेअर्ड टू दारू थोडा. आणि ते जनरली लिम्का, सोडा ह्या गोष्टींबरोबर पितात. आणि मला स्वतःला उराक हे खूप आवडतं, म्हणून मग आपण 4 उराकचे कॉकटेल्स बनवले आहेत. हा नॉर्मल आपण गोवन पद्धत आहे कशी पितो उराक. त्याच्यानंतर तांबडा उराक आहे, आपण कोकम सरबत ह्याच्यात वापरलं आहे. त्याच्यानंतर थोडा एक मॉडर्न ट्विस्ट द्यायला ट्राय केलं ह्याच्यात उराक मोहितो आहे. आणि हा लास्ट आहे, हा आय वुड से अल्ट्रा मॉडर्न आहे, कारण का ह्याच्यात आपण ट्रिपल सेक वापरला आहे, उराक आहे आणि आपण हा स्ट्रेट पितो आहे जास्त. तर मग त्यात अल्कोहोल कंटेंट थोडा जास्त आहे. तर मग हे तुम्हाला सगळे कॉकटेल्स बघायचे असतील तर तुम्ही माझ्या पेजवरती जा, सगळ्यांची डिटेल्ड रेसिपी आहे. तर मग फॉलो करा आणि कंटिन्युअसली बघत राहा.